जसं आपण हास्यासन करतो, हास्यासनाचा नियम काय आहे? आपण हसायचं, हसवत राहतात, त्यांनी देखील हसत राहायला पाहिजे, अशी आपली संकल्पना आपल्या मनामध्ये असते. परंतु स्वामीजींनी जो संदेश आपल्याला दिलेला आहे, हरिद्वारचा योग योग असं माध्यम त्यांनी दिलेलं आहे आपल्याला की बऱ्याच वेळा आपण बघतो की समजा आपण शेतामध्ये ज्वारी पेरली तर तिथे ज्वारी उगवणार, जे काय बी लावलं तेच बी उगवणार. परंतु योग असं बीज आहे की ज्यामुळे तुम्हाला समृद्धी मिळणार आहे, शरीर चांगलं होणार आहे, चारित्र्य चांगलं होणार आहे, अनेक गोष्टी त्यापासून मिळणार. एक बी पेरल्यानंतर वेगवेगळे त्याचे परिणाम तुम्हाला मिळणार आहे, त्याच्यामधून वेगवेगळे फळ प्राप्त होणार आहे. तर परमेश्वराजवळ मागताना काय मागायचं, तर काय मागायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. सकाळी जेव्हा आपण जातो किंवा मला माझ्या मुलाला नोकरी लागू दे, मला मुलगा होऊ दे, अमुक होऊ दे, मी झालं तर मी तुला अमुक करेल. अरे त्या परमेश्वराजवळ काय नाही आहे? मेरा बिजनेस अगर अच्छा चला 10 करोड़ का तो मैं तुम्हें 1 करोड़ का कुछ तुम्हें मंदिर बांध के दूंगा या फिर कुछ माला पहनाऊंगा. अरे इसके पास क्या नहीं है, इसको क्या लालच है? तिथे काय मागायचे? मला सर्व श्लोक समजला आणि मला खूप आवडला, तो तुम्हाला देखील शेअर करतो. परमेश्वराचं मागायचं आहे अनासायेन मरणम विना दैन्येन जीवनम मरणांचे तव सानिध्यम देही मे परमेश्वर. परमेश्वराची माझ्या अनुभव नसलेले पण तो प्रत्यक्ष परमेश्वरासमोर आपण प्रार्थना करतो आहे. अनासायेन मरण, प्रत्येकाला मरण येणारच आहे हे निश्चित आहे, पण ते अति सहजपणे यायला पाहिजे. अनासाय कुठले कष्ट मला सहन करावं लागू नये, विना दैन्याने जीवन, माझ्या जीवनामध्ये दैन्य असू नये, की मी जे काही कार्य करतो आहे त्याचं फळ मला योग्य ते मिळू दे, म्हणजे माझ्या जीवनामध्ये दैन्य येणार नाही. आणि मरणांचे तव सानिध्य, माझ्या मृत्यूनंतर परमेश्वरा मला तिथे सानिध्य लागू दे अशी आपण प्रार्थना करू. बाकीच्या गोष्टी आपल्याला मिळत राहणार आहे. ॲटोमॅटिकली जेव्हा आपण ही योग साधना करतो आहोत तेव्हा ही योग साधना करत असताना आपल्याला अनेक गोष्टी मिळणार आहेत. तर ह्या स्वतःसाठी आपण करणार नाही. चंदन जैसा दिया द्यावा जनकल्याणा जिजू सारा. आपल्याला जे काही योग साधना असं शिकलो, आता हे पंढरपूरला जाऊन आले, आळंदीला नितीनजी आळंदीला जाऊन आल्यानंतर त्यांनी ते स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं नाही, त्यांनी हजारो लोकांना शेअर केली. जे मी आळंदीला गेलो मला आनंद मिळाला. योग साधना आपण शिकल्यानंतर आपण काय करायचं, आपल्या फॅमिलीला अगोदर सांगतो की मी अशी योग साधना केली, अशी मला फायदा झाला, तुम्ही सुद्धा करा. कुटुंबातले लोक करतील, बाजूचे करतील, काका करतील, शिक्षक करेल, भाऊ करेल, गल्लीतले लोक करतील. हळूहळू आपल्याला आपल्या गल्लीमध्ये, गल्लीतून पिंपळामध्ये, पूर्ण गावामध्ये, त्या 5 गावाला एकत्रित परिस्थिती आता विशेष गोष्ट केलेली आहे. आपल्या जिल्ह्याला कार्यालय नाही आहे, परंतु त्यांच्या एका गावातल्या योग कक्षेला एक कार्यालय स्वतंत्र भाड्याने त्यांनी घेतलं आहे, स्वतः भाडं भरून. म्हणजे बरेचसे पाटील आपल्याजवळ नवीन योग शिक्षण आहेत, जरा ते उठून जरा सगळ्यांचा परिचय होईल. ग्रामपंचायतने त्यांना जागा दिली योग कक्षा योग कक्षेसाठी. मावत नाही तिथे 40-45 पुरुष आणि 70-80 महिला या महिलांच्या त्रास घेतात. संध्याकाळी महिलांचं आणि सकाळी पुरुषांचं. तर त्या 5 गावांचं मिळून एकत्र त्यांना आता तिथं आणखी मोठं साजरा कक्ष तिथे ओपन करायचं आहे. आजूबाजूचे 4-5 गावातले लोक पण येतात. तर योग साधनेचा नित्य परिणाम शरीर शुद्धी ही नाही आहे, माझी तब्येत चांगली होते, मला कैवल्यपात. जसं आता योग शिक्षक जे आहेत त्यांना माहीत आहे की त्यांनी पतंजली म्हणजे योग दर्शन लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला समाधीपात, साधनपात, विभूतीपात आणि कैवल्यपात. ते कैवल्य प्राप्ती किंवा अष्टांग योगामध्ये यमनियम आसनापासून ते समाधीपर्यंत
तर समाधी प्राप्त करणे हा योगाचा मूळ उद्देश आहे. परंतु आपल्याला बऱ्याच जणांना काय म्हणजे स्वामीजींनी सुरुवात काय केली की हे समाधी जर सांगत बसलं लोक समाधीसाठी कोणी येणार नाही. तुमच्या तब्येतीमध्ये कसा फरक पडतो ते हेल्थ कधी सुधारते. रोग निवारक योग स्वामीजींनी सगळ्यात अगोदर आपलं तुम्हाला आणलं. आणि तो पण कशा पद्धतीने की पूर्वीच्या काळी योग साधना जी शिकवली जायची त्याच्यामध्ये काही कठोर गोष्टी होती. आता सगळे जडे योगी कशी हित विचारचना गुरुपदेश मार्गेनं प्राणायाम समभ्यासे. प्राणायाम तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कठीणातले कठीण असेल पद्मासन तर तुम्हाला आलंच पाहिजे. तुम्हाला आसन करायचा अधिकार आहे असं त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. स्वामीजींनी तोडून काढलं. स्वामीजी म्हणजे कोई जरूरत नहीं, उनको प्राणायाम का लाभ होता है अगर आप बैठ नहीं सकते कुर्सी पे बैठ के प्राणायाम करो. जो बैठ नहीं सकते वो सो के प्राणायाम करो. अनेक लोग हैं जैसा दवाखान्यामध्ये जाऊन प्राणायाम करून घेते. अशा पद्धतीने स्वामीजींनी जे आपल्याला दिलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं भारतीय आपल्याला की आपण काय स्वामीजींच्या सानिध्यामध्ये आहोत की ज्या कुटुंबामध्ये लोक काय चालणार आणि अनेक दिवस योग चालवली संतोष आहे गणेश जी आहे ते पण जाणार प्रत्येक गोष्टी स्वतः प्रत्येक स्वामीजींचे आशीर्वाद आणखी आपल्याला हरिद्वारला जाणार आहे त्यांच्यासाठी तिथं कसं आहे आपलं मुंबईवरून आलो की तिथं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. तिथे प्रत्येक जण म्हणतात की मुंबईची लोक शिस्तीमध्ये राहतात. 5 वाजता शिबिर चालू होणार असेल तर 3 वाजता आपले लोक तिथे हजर असतात. कारण पहिल्या लाईनमध्ये बसायला मिळायला पाहिजे. पहिले 4 ते 5 लाईनमध्ये आपले लोक तिथे परमनंट जाणार म्हणजे जाणार की आपण प्रत्यक्ष पालन तिथं करायचं. त्यानंतर अजून एक थोडंसं नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की हरिद्वारला स्वामीजींचं आपण जेव्हा ऐकतो आपल्याला असं आकर्षण असते की तिथे आपल्याला खूप काही प्रेम मिळेल. परंतु ते जे तिथले जे लोक आहेत स्टाफ आहेत त्यांचं आचरण आपल्या अपेक्षेप्रमाणे आचरणच असू नये. कारण तिथे कसं आहे त्यांना ड्युटी दिली ती काही सेवा करायला नसली ते ड्युटी करायला नसते. चलो भाई आ गए चलो बड़े करना आ गया सिंह आ गया चलो लाए अशा पद्धतीने बोलतो वाईट नाही आपल्याला वाईट वाटतं त्याच्याकडे असं अपेक्षा करतो की आपल्याला लवकर जायचं दुर्लभ संधी आपल्याला स्वामीजींच्या प्रवासात दररोज मी इतका वेळ जास्तीत जास्त देता येतो दररोज स्वामीजी घडघड करतात. आणि स्वामीजींचा सर्वात आवडता घटक आहे म्हणजे योग शिक्षण. कारण हा योगाचा प्रचार करणारा व्यक्ती हा त्यांना खूप महत्त्वाचा वाटतो. मोठमोठ्या डोलाला जायचं ते तर आहेच महत्त्वाचं. त्यापेक्षा योग शिक्षण हा योगाचा प्रचार करतो. बाकीचा त्यांचा व्यवसाय चालू आहे तो फक्त बांधलेली आहे. त्याशिवाय अजून त्यांच्यासारखी पर्सनॅलिटी आज जगामध्ये कुठं सापडतात. मागच्या वर्षी जेव्हा मी हरिद्वारला गेलो होतो तेव्हा मला आठवलेली गोष्ट मी तिथे स्टेजवर सांगितली होती स्वामीजींना. फ्रान्समध्ये मास्टर डॅमस नावाचा एक भविष्यकार आहे. तो होऊन गेला. त्याने सांगितलं की 1960 ते 70च्या दरम्यान अशी एक व्यक्ती भारतामध्ये जन्म घेणार आहे की जे जगाचं काय पालन करतं. महाराष्ट्रामध्ये जेवढे भविष्य सांगितले आतापर्यंत इंदिरा गांधीच्या मृत्यूपासून राजीव गांधीच्यापर्यंत लिहून ठेवलेलं आहे की आजपर्यंत ते सत्य ठरलं. त्यांनी सांगितले की 60 ते 70च्या दरम्यान
सर्व स्वामीजींचा जन्म त्याच पिरियडमध्ये झालेला आहे. आणि मी सर्व जे दिवस सगळं अर्थकारणाने पाहिलं सर्वात समोर सांगितलं मी आणि आमची कल्याणची टीम अशी मानते की स्वामीजी तुम्हीच ते आहात ती व्यक्तिरेखा की जे जगाचं कल्याण करणार आहे आणि जगामध्ये बदल घडवून आणणार. आणि जे बदल त्यांनी आत्तापर्यंत आपले 20 वर्षात घडवून आणले 30-40 वर्षात आपण कधी कल्पना करू शकत नाही. आणि त्याचा पाठ आपण येत आहोत. बऱ्याच वेळा काय होतं आमचं लहानपणी मी मराठवाड्यामध्ये माझा जन्म झाला. तिथे आपलं भारत स्वतंत्र झालं नाही 15 ऑगस्ट. तो झाला 17 सप्टेंबर 1948. 48मध्ये नाही झालं. त्या काळामध्ये आमचे वडील काका काही लोक आमचे त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सामील होते. आई आगे आई त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये चालू असताना त्याच्यामध्ये मामा आमचे किंवा आत्याचे मिस्टर हे लोक त्यामध्ये नव्हते. जेव्हा आम्ही मोठे झालो तेव्हा आम्हाला त्या गोष्टी ऐकायला मिळाल्या की स्वातंत्र्य सैनिकांनी असं कामं केलं तसं केलं. त्यावेळेस आम्ही मामांना विचारलं त्यावेळेस तुम्ही काय करता येईल काही नाही शांत मान खाली होऊन बस. आज आपल्या पुढच्या पिढीने जेव्हा आपले नातू आपल्याला विचारतो की स्वामीजी ज्यावेळेस क्रांती करत होते त्यावेळेस तुम्ही कुठं होते आपण ताट मानत घेऊन की आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत 11 जून 2011 4 जून 2011 रोजी स्वामीजींनी जे आंदोलन केलं होतं रामलीला मैदानामध्ये त्याचा मी साक्षीदार आहे. काठी घालणारा माणूस हजर होतो असं मी ताटमानाने सांगू शकतो. स्वामीजींच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही होतो म्हणून आम्ही आता त्या कार्यामध्ये त्याच्यामध्ये प्रगती कशी आहे की टप्पे आता योग साधत तुला पुढे आलो तिथं आपण पुढे जायचं योग शिक्षक बनायचं. योग शिक्षक बनल्यानंतर हरिद्वारला जाऊन मुख्य शिक्षक करायचं असं त्याचे भ्रम आहे. आता जे कोणती साधक आहे त्या साधकांना माझं असं आव्हान आहे की लवकरच आपण योग शिक्षणाचं शिबिरसुद्धा इथे घेणार आहोत. प्रयत्न तर असं आहे की याच ठिकाणी घ्यायचं ते लवकर आपण डिक्लेअर करणार आहे. त्याची तारीख आता परमेश्वरची तारीख डिक्लेअर करणारच आहे. त्यानंतर ठिकाण असताना हरिद्वारची गंगा डायरेक्ट आपल्याला विचारायची. परमेश्वरजींनी मी सांगतो की भगीरथ प्रयत्न स्वामीजींनी केलेला आहे. भगीरथाने जशी स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली तशी स्वामीजींनी काय केलं हरिद्वारची योग गंगा आपल्या हर द्वार तक प्रत्येक घरापर्यंत आणण्याचं कार्य त्यांनी केलेलं आणि त्याचे आपण सहभागी आहोत हे आपलं सौभाग्य. तर हे योग शिक्षणाचं ट्रेनिंग लवकरात लवकर आपल्याला सुरू करायचं आहे. तर हे जे आता हरिद्वारला प्रत्यक्ष जे राहणार आहे त्यांच्या मनामध्ये काही शंका आहे का सावंत साहेब हरिद्वारला जाताना काही डाऊट नाही त्याबद्दल त्याबद्दल काय विचारायचं काही विचारायचं असेल तर विचारू शकतो. जे जाणारे आहेत ते कोणी विचारलं तिथे गेल्यानंतर मार्गदर्शन तर करतीलच आपल्याला. त्यानंतर अशी कुठल्या प्रकारची तिथं आपल्याला लेखी परीक्षा असेल किंवा काही पुस्तकं वाचून जायची इथून काही तयारी अशी आहे का तिथं काय असेल? नाही आपण जे काही पुस्तक वाचलेलं आहे असं काही परीक्षा तिथं होणार नाही. परंतु अचानक काय असं की जयदीप जे आहेत त्यांना ते जर फ्री असले किंवा परमार्थ देव जे आहे ते एखादा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो. जर तुम्हाला योगसूत्रे पाठ असतील तर ते अचानक विचारतात किंवा ईश्वराची व्याख्या काय सांगा तुम्ही याच्यामध्ये त्याच्यात दिलेली योग बोलण्यामध्ये किंवा यमनियमाचं हे सांगा. असं होईलच असं नाही पण सांगितलं तर आपल्याकडे तयारी असेल तर हरकत नाही. अशी कुठली तिथं परीक्षा घेतली जाणार नाही. फक्त नियमित कुठले याला अपसेंट राहणार मनावर दडपण करून घ्यायचं नाही. धडपड कुठलंही करून घ्यायचं नाही आणि सांगितलेल्या टाईमला हजर तुम्ही उपस्थित राहायचं. एक एक शब्द स्वामीजींच्या तोंडातून निघतो तो पुन्हा निघेलच असं नाही आहे. तो आपल्याकडे करून ठेवायचा. जे शक्य ते मनामध्ये ठेवायचे जे नसेल ते वहीमध्ये घेऊन ठेवायचं. कायमस्वरूपी अशा अनेक वया आता माझे बरेच काही मित्र सगळे असतात त्यांना रोज स्वामीजींना बघतात. दररोज आता इतक्या वर्षापासून बघतात
केलं तर मला कधीच रिपीट नाही झालं. काही गोष्टी छोटे छोटे जे सांगतात की बडी सोच बडी मेहनत पक्का इरादा, ते वाक्य म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला लक्षात राहिलेलं. अखंड प्रचंड पुरुषार्थ, ते कायमस्वरूपी स्वामीजींचं मनातून निघालेले वाक्य आहे आणि ते आपण त्याचं पालन करायचं. त्यानंतर गाडी आता ATPCचं आपण करू दे. आता आपल्याला योग शिबिर जे आपले चालू आहेत तिथं आपण चालू ठेवायचंच आहे. नुसतं चालू ठेवून नाही चालणार. जेव्हा एकच शिबिर चालतं आहे, आपल्याला त्याचं व्याप्ती वाढवायची. अनेक शिबिर ठिकाणी आता आपले जे साधक आहेत ते फ्युचरमध्ये शिक्षक बनतील आणि आपलं स्वतंत्र योग कक्षा, म्हणजे असा स्वामीजीचा संकल्प कसा आहे की एकही व्यक्ती बिना योगाचा राहणार नाही. मराठी समजते ना? हो. पूर्ण समजतं तुम्हाला? हा, बोलता येत नाही फक्त. नाही समजतं जास्त झालं की बोलणे पण जरा दिक्कत असतो. कसं झालं तर विचारून घ्या. चांगली भाषा मराठी बोला तुम्ही. तर आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी तर आपण जिथे राहतो सगळ्यात पहिले काय करायचं की आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा लक्षात घ्यायचं की मी जे शिकलेलं आहे ते मी अनेक लोकांपर्यंत कसं पोचतो. जसं आता बरेच पिंपळासमध्ये धरून घेतले की कसं केलं तरी मी त्या 5-6 गावांना मी योगमय बनवणार. आणि इव्हन आम्ही त्या दिवशी एक डिक्लेअर दिलेलं आहे, आदर्श ग्राम योजना स्वामीजींनी आणली. तिथे काही 11 हेतू दिलेले. त्याच्यामध्ये पहिला आहे की 100% लोक योग करतील, 100% लोक व्यसनमुक्त होतील. असे 11 काही स्टेप दिलेले आहेत. ती ज्या गावात होईल त्या गावामध्ये मी भेट देईल स्वतः, असं स्वामीजींनी सांगितलं. त्या पिंपळासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करणार आहोत आणि एक दिवस नक्की आपण तसं आता काही राहतात ज्या कॉलनीमध्ये तुम्ही राहतात तो टेरेस आहे, जर रिकामा असेल किंवा एखादा हॉल आहे कम्युनिटी हॉल, तर तुम्ही काय करायचं की त्या परिसरातल्या लोकांना, तुमच्या सोसायटीच्या लोकांना एकत्रित बोलवून एक दिवस कोणाला अंतर्गत बोलू, आपण चर्चा करू. किंवा नवीन लोकांना सुद्धा योग शिकलं पाहिजे ना. असं नाही की बाबा आपण शिकतो म्हणून पूर्ण होईल. त्या परिसरातल्या लोकांना आपण एक मिटिंग घ्यायची. तुमच्या कॉलेज आम्ही आलो सांगू त्या मिटिंगवर आम्ही 10 जण येऊ शकतो. 10 जण आले की आपल्याकडे योग शिक्षक राहतात. आता हे 10 जण अजून नवीन तयारी होऊन येत आहेत. प्रत्येक जण तिथे जाऊन आपण योग कक्षा चालू करतो. सुरुवातीला आठवड्यातून 1 दिवस चालू केली तरी चालेल, नंतर दररोज 1 तास केली तरी चालेल. एक तर गोडी लागली किंवा जास्तीत जास्त लोकांना कशा पद्धतीने आपल्याला करता येईल त्याचं प्लॅनिंग आपल्याला लगेचच बनवायचं. विकासजी आपण बऱ्याच वेळा ठरवलं की तुमच्या कॉलेजमध्ये मिटिंग घ्यायची, ती मिटिंग अजून 2 वर्षापासून होत नाही. आपण लवकरच ती ठेवलं आहे. आणि आता सध्या कसं आहे, आता पावसाळा संपलेला आहे. आता 6-7 महिने 8 महिने आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, टेरेसवर घेऊ शकतो आपण. आता कर्मठ कार्यकर्ते आहेत किंवा जो खूप 5-6 महीन्यापासून वर्षापासून 1 साल से योग कक्षा में आ रहे हैं और नियमित योग कर रहे जो योग शिक्षक है, उनको एक हर संडे का एक प्रोग्राम रहेगा कि उनको योग कक्षा में न जाते हुए कहीं एक जगह पे हर अलग अलग जगह पे हर संडे वहाँ पे जाके हम योग करेंगे और योग का प्रचार करेंगे सब मिलके. तो एक संख्या भी हमारी 10-20 लोग तो हम ही रहेंगे, फिर वहाँ पे जो लोग रहेंगे उनको भी जोड़ेंगे. वो एक संडे मतलब कैसे बढ़े इसके ऊपर ध्यान देना है थोड़ा. हम बाकी सब तो देते ही है लेकिन ये ज़रूरी है. और उसके बाद में देखिए हम जिस व्यक्ति से जिस शक्ति से जुड़े परम पूजनीय स्वामी जी से 200 देशों में आज उनको उनके मार्गदर्शन में लोग योग कर रहे हैं. नज़दीक है उनको कैसे होना चाहिए, हमको स्वामी की स्वामी का नाम लेते तो संचार होता है स्वामी जी का अपने शरीर के अंदर. और उस हिसाब से हमें कर्मठता के साथ योग करना चाहिए.
ऐसे नहीं है कि आज योग कक्षा में गया, कल नहीं गया तो चलेगा, परसों नहीं गया तो चलेगा, ऐसे नहीं। अगर आपने व्रत लिया है, आप जब एकादशी करते हो अपने यहाँ की, तभी आप संकल्प लेते हैं कि मैं रोज़ योग करूँगा। और रोज़ देखो, परफेक्ट कोई नहीं हो सकता है, लेकिन सबको योग करना है, चाहना है। जैसे आपको आता है वैसे देना। हमें ईश्वर ने कितना बड़ा दायित्व दिया है कि हम देने के लायक हमको बनाया है, कुछ देना है समाज को, और हम दे रहे। तो क्या दे रहे हैं? तो योग दे रहे, लोगों का स्वास्थ्य अच्छा कर रहे। ये इतना बड़ा काम है कि पूछो मत, इसका पुण्य मिलने वाला है हमको। तो ये सबको ध्यान रखना है कि रोज योग कक्षा में जाना ही है। विकास जी, हाँ नहीं जाना ही है, रोज योग कक्षा में पहुंचना है। देखिए डोंबिवली से हमारे भाई नामदेव जी आए हैं, तो ऐसे सिंह भाई रोज आते हैं। हाँ, नयन सिंह जी, राजेश जी दो लोग रोज ये करते हैं। अब हमको हर जगह देखिए अंतिम, तो भी अच्छी बात है। हाँ अगर 100 अंतिम, लोग चाहिए, ऐसा तो नहीं है। नहीं एक नहीं दो लोग आते हैं तो नहीं, भी- अरे भाई कक्षा तो कक्षा, वो देखो आपका जाना जरूरी है, फिर आए नहीं आए आपका प्रयत्न बहुत जरूरी है, हमको लगे रहना है। अब किसी के कक्षा में 100 लोग आएंगे, किसी में 2 आएंगे, किसी में 10 आएंगे। अब यहाँ पे 6-7 लोग रहते हैं, तो भी हम कर रहे, टिके हुए। अब आजू बाजू में प्रचार प्रसार जैसे वहाँ पे आपने बोला है, वैसे यहाँ पर भी करेंगे। अब अभी हम लोग दिखते नहीं, हम दोनों दिखते नहीं है। हाँ, तो बस दो तो दो बस ना, ठीक है ना, कोई बात नहीं। तो वैसे लगे रहना है, नर्वस नहीं होना है, और छोड़ नहीं देना है। अरे कोई नहीं आता है, चलो मैं भी घर पे सो जाता हूँ। हाँ, 6 महीना प्रीति जी, संजय जी ने मेहनत की वहाँ पर, और अभी संख्या बढ़ी, 2-3 लोग ही आते थे। हाँ ये कंफर्टेबल है कि मैं आपके दिल्ली से चला जाऊँ पहले वाले क्लास में, तो 8-10 लोग हो जाएंगे। लेकिन अब हमको वहाँ नहीं जाना है। नहीं, यहाँ बैठे वहीं पे अच्छा कार्य करना है हमको, इतनी बढ़िया जगह में है, बढ़ना चाहिए। और तो ऐसे ही हमें लगे रहना है। उसके बाद अभी उनको योग टीचर ट्रेनिंग का शिविर लगाना है वापस से। तो हमारे पास टीचर ट्रेनिंग का जो हमको योग साधक सबको जोड़ना है उससे, और जो भी निर्देश रहेंगे आपके ग्रुप में उसको दिया जाएगा। लेकिन तारीख 15 तारीख से ऑफलाइन ऑनलाइन दोनों करना है अपने को। यहीं पे किया तो चलेगा क्या? यहाँ का किया तो चलेगा क्या? डेपो में इसी जगह चलेगा। विचार करेंगे तो छोटा बनता है, बड़े विचार करेंगे तो बड़ा बनता है। तो विचारों को भी अपने थोड़ा सा बड़ा करना है, और क्या अच्छे से अच्छा कर सकते हैं। देखो, अगर आपके मन में भी कोई आइडिया है, कोई संकल्पना है, तो आप बताओ, उस हिसाब से भी कार्य किया जाता है। यहाँ पे बैठना मतलब हम आपसे अलग है, ऐसा नहीं है। हम ये एक स्वामी जी ने नहीं तो व्यवस्था ने एक दिया हुआ पद है, बाकी हम सब एक ही है और बराबर ही है, हम सब गुरु बंधु है। तो छोटा बड़ा भी कोई यहाँ पे है नहीं, हम जात पात भी मानते नहीं है। पतंजलि योग समिति या हरिद्वार से लेके जहाँ भी नीचे तक है, हर जाति हर समुदाय को अपने को लेके चलना है, सबको योग के मार्ग में लाना है। क्योंकि आदमी की बुद्धि सही होगी तो वो सब कुछ सही करेगा। इसलिए योग में ज़्यादा से ज़्यादा हमको आने के लिए प्रेरित करना है, और योग वही कार्य करता है। कभी भी गुस्सा नहीं करना है, गुस्सा बहुत कुछ बिगाड़ देता है। तो इसके लिए संगठन में कार्य करते समय कभी कुछ कम ज़्यादा बात हो जाती है या कुछ हो जाता है, तो गुस्सा मत करिए, कभी भी शांति से बात करिए, सामने वाले से भी और जो साधक आते हैं उनसे भी। कभी भी गुस्से में किसी से बात, हम एक क्षण के लिए बोल जाते हैं, एक क्षण के लिए कुछ बोल जाते हैं, लेकिन मराठी में एक कहावत आहे, माराचे वळ बुजून जातात पण बोलण्याचे वळ बुजत नाही। तो जो हम
एक किसी ने चाटा मार दिया तो उसका जो निशान आता है वो बुझ जाता है, लेकिन बोलने का नहीं ये होता है, वो दिल में लग जाता है आदमी को और वो याद रहता है। हाँ, निकला हुआ वापस नहीं आता। इसके लिए हो सके उतना इस पे कंट्रोल करना है अपने को। और कभी भी हमारी मीटिंग रहती है, आज वैसे लगभग हम लोग सब टाइम पे ही आए, लेकिन कोई भी कार्यक्रम रहता है तो हम कर्मठ कार्यकर्ता, योग शिक्षक या साधक है, तो हमको समय से पहले वहाँ पर पहुँचना है, जैसे कि फिर समय पे ख़त्म हो। अब आज का भी अपना ये है कि 8:30 बजे तक ख़त्म करें, 2-5 मिनट आगे पीछे होगा तो ज़्यादा समय मैं भी नहीं लूँगा। और